हाय, हॅलो, नमस्कार. मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्वजण? खूप दिवसांनी ब्लॉग टाकत आहे. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की 1-2-4 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता. आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. म्हटलं ही गोष्ट तुमच्यापर्यंत कळवावी. तर खूप सर्व लोकांनी माझं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. तर थँक्यू सर्वांना. सर्वप्रथम मी खूप आभारी आहे आणि हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. तर चला, इकडे दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. माझं दिवसभराचं रुटीन काय असतं तर ते तुम्हाला मी आज या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे. जसं मला मागच्या व्हिडिओना सपोर्ट केला तसं या पण व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब पण करायला विसरू नका. इकडे सकाळी नाश्ता केला, पोह्यांचा नाश्ता होता आणि नंतर मग गरमागरम पोहे खाल्ले. आता बाकीचं काम आवरायचं होतं. आज कोबीची भाजी बनवायची होती म्हणून ती बनवून घेतली. तर कोबी थोडा माझ्याकडून मोठाचा चिरला गेला होता. बारीक मी चिरते एकदम असा पातळ, पण थोडासा मोठा माझ्याकडून चिरला गेला होता. आता इकडे बघू शकता, कोबीची भाजी बनवायची होती. म्हटलं चला कोबीची भाजी बनवायला घेऊया. म्हटलं रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करावी. कढईमध्ये तेल गरम करायचं, जिरं मोहरी टाकायचं. जिरं टाकायचं राहून गेलं होतं कारण तेल तापलं होतं. तर इकडं लसूण खोबरं मी शक्यतो टाकते, पण आज लसूण खोबरं नव्हतं. शॉर्टकटमध्ये भाजी बनवायची होती म्हणून म्हटलं चला तेलामध्येच मोहरी टाकलं, लसूणाच्या फोडी होत्या ठेचून टाकल्या, मिरची टाकली आणि मुगाची डाळ होती. तूर डाळ पण टाकू शकता, हरभरा डाळ पण टाकू शकता. आणि इकडं कोबी होता, बारीक चिरला नव्हता. नंतर थोडासा असाच मोठा चिरला होता, पण तो शिजून बारीक होतो म्हणून मी दुर्लक्ष केलं. नंतर वरून हळद टाकली आणि छान असं मी हलवून घेतलं. मीठ पण टाकलं, पण ते शूटमध्ये आलं नाही. नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं, एक वाफ येऊन द्यायची आणि परत झाकण ठेवून परत ते हलवून घ्यायचा कोबी, कारण फक्त वाफेवरच कोबी आपला शिजतो. आता याच्यामध्ये तुम्ही जर हरभरा डाळ टाकले ना तर चवीला खूपच सुंदर लागतं. जरा कोबीची वाफ पण मी येऊन दिली. कोबी पण छान शिजलेला आहे. इकडे एका साईडला मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या. तर भाकरी बनवेपर्यंत म्हटलं चला बाकीचं पीठ वगैरे सांडलेलं असतं, किचन ओटा आवरून घेऊया. तर थोडं जरी पीठ सांडलं किंवा काय तेलकट डाग वगैरे पडले ना तर मी असं माझं चालू असतं, हात फिरवायचा तिथून कापडाने का होईना. तर इकडं आहे तर ते भाकरी झाले तर गरमागरम. आता चला ताट माझं बनवायला घेते. भूक लागलेली प्रचंड. एका साईडला म्हटलं ताट बनवेपर्यंत, पण नंतर लक्षात आलं की भात राहिला माझा बनवायचा. मग भात आहे तर त्याला जिरं भात बनवलं, तर भाताला फोडणी पण देऊन घेतली मग. आणि इकडं मग नंतर माझं ताट बनवायला घेतलं. तर जेवणामध्ये मस्त असं लोणचं, कोबीची भाजी, भात होता, जिरं भात होता, त्यामुळे मी ते कोबीसोबतच खाणार होती. मी तसंही खाते. आणि भाकरी असं जेवण करून घेतलं. चला आता मेन काम असतं हे किचन ओटा साफ करणं आणि भांडे वगैरे घासणं. तर त्याचा मला प्रचंड कंटाळा येतो आणि थंडीमध्ये असं पाण्यामध्ये जर काय करायचं म्हटलं तरी खूपच एकदम थंडी वाजून येते. त्यामुळं थोडं थोडं कामाला आता डिलेच होत चाललेलं आहे सर्व कामाला. माझं पण तसंच झालेलं आहे की थंडीमुळे पाण्यात हात घालू वाटत नाही. मग काम पण पूर्ण, कपडे धुवायचं असू दे, काही असू दे, खूप लेटच कपडे धुते मी, कारण ते शक्यच होत नाही थंडीमध्ये. म्हणून आता इकडं जेवण वगैरे पण लेट केलं. गॅस वगैरे छान क्लीन करून घेतला. आता भांडे वगैरे आहेत तर ती पण मी गॅस क्लीन केला आणि मग भांडे वगैरे लगेच घासून घेते, कारण नंतर मग पसारा संध्याकाळपर्यंत नको त्यासाठी. तर हळूहळू करत माझं हे काम एवढं 3-4 वाजेपर्यंत का होईना हळूहळू उरकतं. जसं होईल तसं हळूहळू करत असते. मग बाकीची संध्याकाळची तयारी असते ज्याच्यामध्ये असतंच कोथिंबीर निवडणं वगैरे. मला खूप दिवसांनी मी आज ब्लॉग आहे ना तर ते करते. झालं असं होतं की गॅप पडला आणि कधी कधी अशी मध्ये इच्छा नव्हती व्हायची की करावा शूट वगैरे असं. तर त्यामुळं त्यामध्ये गेला. मग नंतर आता एक ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपला चॅनल आहे तर तो मॉनिटाईज झालेला आहे आणि फायनली आपल्या आता ह्याच्यावर पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि झालेली आहे. तर चला, पेमेंट यायला अजून वेळ आहे, पण आहे. तर खूप दिवस झालं मी ब्लॉग वगैरे काही शूट केला नव्हता. म्हटलं आता आजपासून करूया. डेली नाही जमलं तर आठवड्यातून 2-3 तर ब्लॉग टाकायचे किंवा लॉंग व्हिडिओ आहेत तर ते 2-3 तरी कमीत कमी टाकायचे. तर म्हणून म्हटलं आज व्हिडिओ तो शूट करायला वगैरे आपण घेऊया. तर चला, खूप दिवसांनी भेटते. मला बोलायचं पण कसं तरी वाटतंय आता. इकडे आहे ना नवीन हेअरस्टाईल तुम्ही पाहिली असेल माझी. मी हेअर कट केलेला आहे आणि इतका सुंदर केलेला आहे. तर हा हेअर कट लेअर कट केलेला आहे आणि पहिल्यापासून माझा लेअर कटच असतो. खूप लेंथ झाली होती आणि केस पण खूप डॅमेज झाले होते म्हणून म्हटलं 1 वर्ष झालं तर हेअर कट केला नव्हता. कमीत कमी 3 महिन्यातून तरी कमीत कमी करावा आणि नाही तर 6 महिन्यातून तरी कमीत कमी हेअर कट केले पाहिजे. तर माझं वर्ष झालं होतं आणि खूप डॅमेज झाले होते हेअर.
त्यामुळे मी म्हटलं ठरवलं की करूया म्हणून काल करून आली. आणि खूप सुंदर असा हेअरकट केला होता आणि लेअर कट खूप सुंदर दिसतो. असा गोल चेहरा असेल त्यांना तर किंवा कोणत्याही चेहऱ्याचा माणूस असू द्या त्याला नक्की 100% दिसणारच चांगला. मी तुम्हाला माझा हेअरकट कसा केला आहे तर ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला नवीन हेअरकट माझा कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर बघू शकता इकडून असा पुढं आणि हा असा कसं वाटलं माझा हेअरकट हे मला नक्की कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, अ, केस काही ओपन ठेवणार नाही. आपण हाऊसवाईफ आहोत. केस सगळे एकत्र घ्यायचे, गुंडाळायचे आणि वर इथं क्लिप लावायचा. हेच आपलं असणार आहे आणि माझंही तसंच असणार आहे. पण थोडे जोपर्यंत आपण हेअरकट केल्यावर कसं असतं किंवा थोडंसं सेटिंग केलं आहे तर त्याचं कसं असतं की जेव्हा तुम्ही तुमचे हेअर वॉश करत नाही तोपर्यंत ते सेटिंग तसंच राहतं. हेअर वॉश केल्यावर नंतर सेटिंग आहे ते निघून जातं. तर म्हटलं आहे तर 4-5 दिवस कमीत कमी ठेवूया म्हणून मी असं ठेवलेलं आहे. आणि थोडे दिवस असंच थोडंसं ओपन ठेवते आणि इथं फक्त क्लिप अशी लावून घेते मी. आता हा हेअरकट आहे ना असा बाहेर जाताना ड्रेसवर खूप सुंदर दिसतो किंवा साडीवर पण बनाना क्लिप लावून एक नंबर दिसतो, कारण त्याच्या लेयर्स वगैरे खूप सुंदर दिसतात त्यासाठी. तर चला फायनली झालेला आहे हेअरकट. आणि खूप असं वाटत होतं कधी व्हिडिओ बनवेन मी, कधी व्हिडिओ बनवेन आणि मला मेन हे हेअरकट कधी दाखवते. आता हे थोड्या दिवसापुरतं नवीन नवीन असतं की ओपन सोडले, वाव किती छान दिसतं, हे थोड्या दिवसापुरतं असतं. आता हे 4-5 दिवसांनी परत तुम्हाला मी असेच दिसणार आहे स्वयंपाक करताना केस वरती गुंडवून, कारण मलाही ते अजिबात आवडत नाही केस मोकळे सोडून स्वयंपाक बनवायला. आता इकडे माझं चाललेलं आहे ते पठण माझं करणं. आता स्वामीचरित्र सारामृत आहे तर ते वाचायचं आहे चाललेलं आहे. आता म्हणतात असं की जे आपण वाचन करतो वगैरे ते काहीच कोणाला सांगायचं नसतं किंवा दाखवायचं नसतं. तर रुटीनमध्ये म्हटलं तुमच्यासोबत ही गोष्ट मी शेअर करावी. 4 वाजेपर्यंत सर्व मी कामं आवरून घेते, बाकीचं काय असेल ते छोटी मोठी. आणि नंतर मग मी वाचन आहे तर ते करायला बसते, कारण निवांत वेळ तेव्हाच असतो, जास्त दंगा आवाज नसतो त्यामुळं. मग 4 वाजता इकडं मी आहे तर ते पुस्तक वाचायला घेतलं होतं. रोज 3 अध्याय वाचते मी आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. धूप वगैरे असं लावून जर आपण जे कोणतेही नेहमी पूजा करतो किंवा त्याच्यासमोर जे वाचन वगैरे करतो ना, खूप ऐकायला पण छान वाटतं, मन पण आपलं प्रसन्न होतं. डोक्यात जेवढे विचार असतात किंवा काही टेन्शन वगैरे असल्या गोष्टी असतात तर याने खरंच खूपच दूर होतात. आता इकडं आहे तर ते आरती वगैरे आहे तर ते मी म्हणून घेते तिथेच लगेच. आणि आरतीचं पण पुस्तक आहे माझ्याकडं, मग ते पण मी पुस्तक वगैरे माझं आता बऱ्यापैकी झालेलं आहे. तर आता इकडं आहे तर ती आरती वगैरे म्हणून घेतली. नंतर मी आता ही जपमाळ आहे तर ती करायला घेणार आहे. तर इथे तुम्ही म्हणाल की व्हिडिओ शूट करत बसले, पण मी असं केलं होतं की व्हिडिओ कंटिन्यू चालूच ठेवला होता. खूप वेळ 15-20 मिनटं व्हिडिओ चालूच होता. अजिबात त्याला हात वगैरे लावला नव्हता किंवा कट वगैरे असं काही केलं नव्हतं. कंटिन्यू व्हिडिओ शूट केला आणि मधून जेवढे मला पाहिजे तेवढे मी शॉर्ट घेतले आणि मग तेवढेच ठेवलेले आहेत. नाहीतर तुम्ही ते परत म्हणाल की जपमाळ करते ते सेवा करते आणि मध्ये व्हिडिओ वगैरे शूट करते, तर तसं नाही. व्हिडिओ मी स्टार्टिंगला शूट करून घेतला होता आणि नंतर मग एडिट करायच्या टायमिंगला मग मी सर्व मला जेवढं पाहिजे तेवढं मी कट करून मला पाहिजे तेवढं मी शॉर्ट्स घेतलेले आहेत. तर चला जपमाळ पण माझी झालेली आहे. जपमाळ मी पहिली खालीच ठेवायची, पण माझ्याकडे आता मी तुम्हाला दाखवलं होतं मग ते आहे ठेवण्यासाठी मग मी केलेलं आहे. ते तसं दिवा ठेवण्यासाठी असतं. चला तरी स्कूलमधनं येईल आता, तर त्यासाठी बघा इकडं पोहे मी भिजत घातलेत. थोडा खोकला आहे त्याला, त्यामुळे म्हटलं दूध वगैरे नको द्यायला आणि कांदा वगैरे चिरून ठेवला. सगळी तयारी करून ठेवली. तो आला फ्रेश होईपर्यंत पोहे लगेच होतील 5 मिनटात, एवढा काही वेळ लागणार नाही, त्याच्यापुरतेच केलेले आहेत. तर त्याच्यासाठी आहेत ना पोहे वगैरे ते नंतर बनवून घेते आणि पाणी वगैरे ठेवले त्याला तापत, कारण तो आंघोळ वगैरे करेल म्हणून. इकडे छान असे पोहे झालेत बघा. जास्त काय शेंगदाणे वगैरे टाकत बसते नाही, सिंपल पद्धतीनं बनवून. इकडे त्यांना जेवण दिलं होतं. जेवणामध्ये बघू शकता भाकरी आहे, डाळ कांदा आहे, वाटाणा आणि बटाट्याची सुकी भाजी अशी छोटी थोडीशी बनवली होती.
तर चला इथे आम्ही आमच्या व्हिडिओचा शेवट करतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.